वसई विरार शहर महानगरपालिकेने सन 2025-26चा मूळ अंदाज असलेला 4,208 कोटी 99 लाखांचा अर्थसंकल्प सोमवारी महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी स्थायी समिती सभापतींना सादर केला। अर्थसंकल्पात अनेक विकासकामे व नवीन उपक्रमांचा समावेश असला तरी या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार करदात्या नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे। मालमत्ता, नगररचना शुल्क, बाजार कर, पाणीपट्टी यातून महापालिकेला चालू आर्थिक वर्षात त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळाले नसल्याने येत्या अर्थसंकल्पात महापालिकेने या उत्पन्नाच्या उद्दिष्टात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मालमत्ता करात 15 ते 20% कर वाढ प्रस्तावित केली आहे। याशिवाय पाणीपट्टी करात दुपटीने वाढ प्रस्तावित करण्यात आली असून बाजार करही वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे सामान्य करदात्या नागरिकांना आता कररूपी अधिक पैसे द्यावे लागणार आहेत। या अर्थसंकल्पावर स्थायी समितीकडून 16 मार्च रोजी आयोजित केलेल्या बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार असून त्यानंतर या अर्थसंकल्पाला अंतिम मंजुरी देण्यात येणार असल्याचे स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी सांगितले आहे। या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी अर्थसंकल्पाबाबत अधिक माहिती दिली आहे। पाहूया। या बजेटमुळे वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे। विकास होईलच, त्याबरोबर लोकही खुश होतील। या ठिकाणी आम्ही जरी काही मालमत्ता कर किंवा पाणीपट्टीत वाढ केली असली तरी ते वसई विरारकरांच्या भवितव्यासाठी आवश्यक असल्याने ती वाढ केलेली आहे। तर अशा प्रकारे 2 कोटी शिल्कीचं 4,208 कोटी रुपयाचं बजेट मी या स्टँडिंग कमिटीला सादर केलेलं आहे। एक तर आपल्याकडे जी पाणीपट्टी आहे, आपण पाणी विकत घेतो मुंबईतून किंवा MJP कडनं घेतो किंवा इतर यंत्रणांकडनं ज्या वेळेला घेतो त्यावेळेला पाणी पुरवठ्याचा खर्च म्हणजे पाणी विकत घ्यायचा खर्च आपल्याला 13 रुपये 80 पैसे आहे प्रति लिटर आणि आपण लोकांकडनं घेतो 8 रुपये। तर हा जो मोठा फरक आहे, तर ही पाणी पुरवठा योजना सुरू राहावी याच्याशिवाय आपण जे नवीन प्रोजेक्ट हाती घेतलेले पाणी पुरवठ्याचे आपण आपले स्वतःचे डॅम बनवतो आहे, जे मे 26 पर्यंत पूर्ण होतील, काही पूर्ण झालेले आहे, ते सक्षमपणे चालावं म्हणून पाणीपट्टीमध्ये 8 रुपयावरून आपण 16 रुपये इतकी वाढ केलेली आहे। करवाढ वगैरे काय झालेली आहे? मालमत्ता करामध्ये साधारणतः 15% वाढ, 15 ते 20% दरम्यान वाढ केलेली आहे। ज्या लोकांनी CC घेऊन गेले त्यांनी त्या बिल्डरचा शोध घेऊन त्यांचे जिथे प्रोजेक्ट चालू असतील त्या बिल्डरवर एक तर RRC बसून हे OCचे पैसे वसूल करण्यात येतील किंवा त्यांचे कुठेही महाराष्ट्रात प्रोजेक्ट असतील तर ते शोधून हे पैसे कसे वसूल करायचे ती योजना आपण या बजेटमध्ये प्रस्तावित केलेली, जेणेकरून नगर विकास विभागाचं उत्पन्न वाढेल, महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल। अजून आपण जाहिरातीचे जे आहे ते सांगितलं की 3 कोटीवरून 10 कोटी आपण केलेलं आहे, पण आपण त्याचे टेंडर काढतोय। आपल्याकडे ऑलरेडी देकार आलेला आहे। याच्याशिवाय बाजार करामध्ये वाढ ऑलरेडी केलेली आहे, ती आता या स्टँडिंग कमिटीने आणि GB ने मान्य करावं म्हणून आपण ते प्रस्तावित करतोय।